नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे मी मोत्याचं सुंदर असं स्वस्तिक बनवलेलं आहे. हे कसं बनवायचं ते मी आज आपल्याला ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. हे दिसायला अतिशय सुंदर असं दिसतं, त्याचबरोबर हे थोडं वेगळं पण आहे, त्यामुळे हे अतिशय छान वाटणार आहे. आपण ठेवलं रांगोळी म्हणून वापरलं तरी हे खूप छान दिसणार आहे. तर हे स्वस्तिक बनवण्यासाठी मी हे 5 नंबरचे पिवळे मोती वापरलेले आहेत, 5 नंबरचे हिरवे मोती आहे, 5 नंबरचा तंगूस घेतला आहे आणि ही सुई आहे, त्याचबरोबर कात्री. एवढं साहित्य आपल्याला हे स्वस्तिक बनवायला लागणार आहे. चला तर मग आता आपण स्वस्तिक कसं बनवायचं ते बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा हे 4 मी पिवळे मोती घेतलेले आहेत आणि इथे असे गाठ मारून घेणार आहे. आता या मोत्यामधून मी तंगूस काढून घेणार आहे. इथे आपला हे 4 मोत्यांचा चौफुला तयार झाला आहे. त्यातल्या एका मोत्यातून मी सुई काढून घेतली. इथे आता परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. हा आपला दुसरा चौफुला. तर त्याच मोत्यातून इकडे उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. हा आपला दुसरा चौफुला तयार झालेला आहे. या मोत्यातून परत वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची, ह्या मोत्यातून घ्यायची. इथे आता परत 3 मोती घ्यायचे आणि अजून एक चौफुला तयार करून घ्यायचा असाच. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली, विरुद्ध बाजूनी साईडच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि परत ह्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे व्यवस्थितपणे असं ओढून घ्यायचं आहे, घट्ट असं हे विणलं गेलं पाहिजे. असे आपण चौफुले करून घेऊया. इथे मी 1 2 3 4 5 6 आणि 7 चौफुले करून घेतलेले आहेत. या मधल्या मोत्यामध्ये तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून पण वरून खालच्या दिशेने मी हा तंगूस असा काढून घेतला. इथे आपण 6 पिवळे मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि हा 6 मोती घेतले. ते 6 मोती येऊन घेतले. आता 1 2 3 चौफुले सोडून हा जो आहे चौफुला, त्याच्यातून परत वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे. मग ह्या मोत्यातून हे 2 असेच ठेवून द्यायचे. ह्याला आता आपण ह्याला हात नाही लावायचा, पुढच्या वेळेला ते विणायचं आहे तिथे आपण, त्यामुळे हे 2 असे सोडून द्यायचे आपण. आता परत ह्या मोत्यातून एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 6 मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 मोती घेतले. आता परत हे सोडायचं 1 2 3 आणि हा जो चौफुला आहे त्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे ही एक पाकळी तयार झाली. आता हा जो मोती आहे त्याच्यात सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. आता ह्याच्यावर परत 3 मोती घेऊन आपण एक
चौफुला तयार करून घ्यायचा. 1 2 आणि 3. परत एक हा चौफुला आपला तयार झालेला आहे. वरती पण म्हणजे आता टोटल हे 1 2 3 4 5 6 7 8 8 चौफुले मी तयार करून घेतलेत. आता हा जो आपण चौफुला तयार केला त्यातला हा इकडचा हा जो मोती आहे त्याच्यातून मी सुई काढून घेणार आहे. आता आपण ह्या साईडला विणायला सुरुवात करणार आहोत. तर इथे सुद्धा आपण चौफुलेच विणायचे आहेत. सुरुवातीला 3 मोती घेऊन हा एक झाला. अजून हा दुसरा. अशा प्रकारे मी हे चौफुल्याची लाईन विणून घेते. हे मी 1 2 3 4 5 6 आणि 7 चौफुले इथे मी तयार करून घेतलेले आहेत. हा मोती आहे, याच्यात खालच्या बाजूने तंगूस आहे. हा जो आडवा मोती आहे त्याच्यातून पण मी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे परत 6 मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 मोती घेतले इथे पण. आता परत हा 1 2 3 चौफुले सोडून हा जो आहे चौफुला त्यातल्या ह्या मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 6 मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 मोती घेतले ओवून. तर हा जो चौफुला आहे याच्यातून परत डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेणार आहे. इथे एक पाकळी तयार झाली. आता ह्या मोत्यातून सेंटरचा मोती आहे त्याच्यातून पण मी सुई काढून घेतली. इथे आता आपण हे 3 हिरवे मोती घ्यायचे. तुम्हाला आवडतील त्या कलरचे तुम्ही घेऊ शकता. मी इथे हिरवे घेतलेले आहेत. ह्या मोत्यातून सुई परत काढून घ्यायची. हे घट्ट ओढून घ्यायचे, सैल नाही पडलं पाहिजे आपलं. आता आपल्याला ह्या मोत्यामध्ये यायचे. तुम्ही असं फिरवूनही आणू शकता किंवा हा दोरा इथे तोडून पण टाकू शकता, पण शक्यतो तसं न करता आपण अखंड विणूया. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ज्या साईडला तंगूस आहे त्या साईडच्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे. मग ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी.
हे असं घट्ट पण होतं, त्यामुळे मग जरा छान वाटतं अजून. या मोत्यातून आता ह्या मोत्यात आपल्याला यायचं आहे. ह्या मोत्यामध्ये आता मी ह्या तंगूस घेऊन आलेली आहे. आता इथे पण आपल्याला असे चौफुले तयार करून घ्यायचे, 3-3 मोती घेऊन. हा एक चौफुला झाला. अजून इथे आपण 5 चौफुले तयार करून घ्यायचे आहेत, तसेच 3-3 मोत्यांनी. मी ते तयार करून घेते. हा चौफुला हा मी आधीच विणला होता. त्याच्या पुढे मी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 चौफुले विणून घेतलेले आहे. ह्या मोत्यात तंगूस आहे, ह्या शेजारच्या मोत्यातून मी असं काढून घेतला. इथे परत आपण 6 मोती घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6. 6 मोती घ्यायचे आणि इथं नीट करून घेते जरा. एक, 2, 3 हे 3 चौफुले सोडून हे चौथ्या चौफुल्यातून सुई अशी काढून घ्यायची. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. ओढून घ्यायचं प्रत्येक वेळेला. या मोत्यातून खाली घ्यायची सुई, डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची. इथे परत आता 6 मोती घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 मोती घेतले. इथे परत 1, 2, 3 चौफुले सोडून या चौथ्या चौफुल्यात आपण सुई काढून घेतली. या मधल्या मोत्यातून परत खालून वरच्या साईडने सुई काढून घेणार आहे. इथे परत हे 3 मोती घेऊन एक चौफुला तयार करून घ्यायचा आहे. आपला अजून एक चौफुला तयार झाला. हे असं आहे झालेलं आहे. आता ह्या मोत्यातून 1, 2 आणि 3 ह्या मोत्यामध्ये आपल्याला तंगूस घेऊन यायचा आहे. 1, 2 आणि हा तिसरा. आता इथे पण आपण 3-3 मोती घेऊन 6 चौफुले तयार करून घ्यायचे. इथे आता परत 1, 2, 3, 4, 5 आणि 6 चौफुले तयार करून घेतले. ह्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे. या खालच्या मोत्यातून मी सुई अशी काढून घेणार आहे. इथे परत हे जसे आपण 6 मोती घातले तसे परत 6 मोती घ्यायचे. 3, 4,
5 आणि 6, 6 मोती मी घेतलेले आहेत. 1 2 3 3 चौफुले सोडून या चौथ्या चौफुल्यामध्ये काढून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. परत आता ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता या मोत्यातून तंबूस आहे, तर ह्या मोत्यातून पण सुई परत काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. इथे परत 6 मोती घ्यायचे. 2 3 4 4 5 आणि हा 6, 6 मोती घेतले. 1 2 3 चौफुले सोडून या चौथ्या चौफुल्यातून या मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून मधल्या आता इथे आपण हे 3 हिरवे मोती लावायचे. 1 2 आणि हा तिसरा. 3 चौफुले झालेली आहे. 3 मोती घेतलेले आहेत आणि हातात आपला तिसरा चौफुला इथे तयार झालेला आहे. म्हणजे आता आपण स्वस्तिकचा हा असा एक भाग केला आहे आणि हा असा एक भाग केला आहे. आता ह्या मोत्यामध्ये यायचं आहे आणि इथून असा भाग आपल्याला सेम असंच विणून घ्यायचं आहे. आता ह्या मोत्यामध्ये तंबूस आणलेला आहे. इथे परत 3 मोती घेऊन आपल्याला चौफुला तयार करून घ्यायचा आहे. 1 2 3 मोती घेतले. हा एक चौफुला आपण तयार करून घ्यायचा आहे. आता ह्या मोत्यातून 1 2 3 4 5 आणि 6 मी हे चौफुले तयार करून घेतले. परत आता ह्या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. आता 6 मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6, 6 मोती घेतले. सेम विणायचं. 1 2 3 चौफुले सोडून या चौथ्या चौफुल्यातल्या या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. म्हणजे आता ह्या मोत्यातून ज्या दिशेने सुई आपण काढून घेतली त्याच दिशेने ह्या पण मोत्यातून काढून घ्यायची. परत आता ह्या मोत्यातून सुई इकडे काढून घ्यायची. या मोत्यातून आणि इथे परत 6 मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6, 6 मोती घ्यायचे. परत
1 2 3 चौफुले सोडून या चौथ्या चौफुल्यातून सुई अशी काढून घेतली. पण जसं असं विणत जाऊ तसं तसं मग हा गुंता होत जातो तंगूसचा. इकडे एक पान तयार झालं. आता हे सेंटरचा मोती आहे त्याच्यातून पण मी सुई काढून घेतली अशी. इथे परत तीन मोती घेऊन एक चौफुला तयार करायचा. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता या मोत्यातून तंगूस काढून घ्यायचा असा वरच्या दिशेने. आपल्याला आता ह्या साईडने विणायचं आहे. ह्या साईडने आपल्याला असं हे जे पान आपण तयार केलं ते ह्या साईडने करायचं. म्हणून आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यात घ्यायची इथल्या या. आता इथून पुढे परत सेम विणायचे. 6 चौफुले घेऊन हे असे 6 मोत्यांनी असे गोल करून घ्यायचं आहे. इथे हे आपलं पान पूर्ण झालेलं आहे. आता इथे आपण हे 3 मोती लावणार आहोत हिरवे. 1 2 आणि 3 हिरवे मोती लावले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. इथे आपली हे स्वस्तिकचं अजून तिसरी पण साईड पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला ह्या मोत्यामध्ये यायचं 1 2 3 आहे. तर ह्या मोत्यात यायचं. इथे मी मुद्दामून हा जो तंगूस आहे हा मी मुद्दामून तोडलेला नाही, कारण लक्षात यायला पाहिजे की हा आपला पहिलाच चौफुला आपण जो तयार केला आहे तो हा पहिला चौफुला आहे आणि त्याच्याच भोवतीने आपल्याला विणायचं आहे. त्याच्या 1 2 3 मोत्यातून विणून झालं आहे. आता हा एकच मोती राहिला आहे. ह्या मोत्यातून पण असंच हे पान करून घ्यायचं आहे आणि अशी वरच्या साईडने आता दुसरं पान करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली ही स्वस्तिकची चौथी साईड पण पूर्ण होईल. इथे या मोत्यात मी तंगूस घेऊन आलेली आहे आणि इथे हा एक चौफुला तयार करून घेतलेला आहे. असेच आता आपल्याला या लाईनीमध्ये अजून 6 चौफुले तयार करून घ्यायचे आहेत. 3 मोते घ्यायचे आणि हे आपल्याला असे चौफुले असे खालच्या दिशेने तयार करून घ्यायचे आहेत. आता हे मी 1 2 3 4 5 आणि 6 चौफुले इथे तयार करून घेतले होते. इथे पण 1 2 3 4 5 आणि 6 चौफुले केले होते. त्या पद्धतीने इथे पण करून घेतले. आता या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 6 मोती घेऊन इथे 6 मोती घेऊन इथे असं ह्याप्रमाणे विणून घ्यायचं आहे. ही अशी पाकळी तयार करून घेतली. आता इथे परत एक चौफुला तयार करून घ्यायचं आपल्याला 3 मोत्यांनी. 1 2 आणि 3. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. आता आपण ह्या मोत्यामध्येच हा तंगूस ठेवणार आहोत, कारण आपल्याला ह्या दिशेने विणायचं आहे. त्यामुळे इथे असाच तंगूस ठेवून इथून पुढे आपण चौफुले तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे आपलं सुंदर स्वस्तिक
तयार झालेला आहे। अतिशय सोपं आहे बनवायला, तुम्ही नक्की बनवून बघा। आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।